अश्मयुग म्हणतो. बरोबर. अश्म म्हणजे दगड. याचे 3 भाग नोट्समध्ये दिले आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. हो. पहिला टप्पा पुराश्मयुग, पॅलिओलिथिक एज. हा खूप मोठा कालखंड आहे मानवी इतिहासातला. यातला मानव दगडाची ओबडधोबड पण मोठी हत्यारं वापरायचा, जशी हातकुराड, तासणी वगैरे. यांना तोड हत्यारं म्हणतात. म्हणजे फक्त तोडायला उपयोगी पडणारी? हो. तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता, किंवा मग रानटी कंदमुळं फळं गोळा करण्यावर. राहत कुठे होता? गुहांमध्ये किंवा मग दगडांच्या नैसर्गिक आश्रयस्थानांमध्ये. अग्नीचा वापर त्याला होमो इरेक्टसपासून माहीत झाला होताच. याचे पुरावे भारतात कुठे आहेत? आहेत की. तमिळनाडूत चेन्नईजवळ आहेत. आपल्या महाराष्ट्रात नाशिकजवळ गंगापूर म्हणून गाव आहे. तिथे जळगाव जिल्ह्यात पाटणे म्हणून गाव आहे. तिथे या युगातली हत्यारं सापडली आहेत. अच्छा. आणि मग आलं मध्याश्मयुग. या काळात हवामान बदललं असं म्हटले नोट्समध्ये. त्याचा काय परिणाम झाला? बरोबर. पुराश्मयुगाच्या शेवटी काय झालं? जगातलं तापमान वाढू लागलं, बर्फ वितळू लागलं, हवामान जास्त उबदार आणि दमट झालं. ओके. त्यामुळे काय झालं की जंगलांचा विस्तार झाला, गवताळ प्रदेश वाढले, वनस्पती आणि प्राणीजीवन बदललं. आणि माणसाचं जीवन? त्याच्या खाण्यातही फरक पडला. तो आता लहान प्राण्यांची पण शिकार करू लागला. मासेमारीचं महत्त्व वाढलं. आणि या बदललेल्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी त्याने हत्यारं पण बदलली. आता तो लहान पण जास्त धारदार आणि सुबक दगडी हत्यारं बनवू लागला. अगदी नखाएवढी लहान पाती. इतकी लहान? हो. यांना सूक्ष्मास्त्रे म्हणजे मायक्रोलिथ्स म्हणतात. ही लहान पाती तो हाडात किंवा लाकडात बसवून भाला, बाण, विळा अशी जास्त उपयोगी अवजारं बनवत होता. हुशार. आणि याच काळात कुत्रा माणसाळला गेला, आपला पहिला पाळीव प्राणी. कुत्रा? हो. आणि काही ठिकाणी जसं मध्यपूर्वेत, इस्रायल, जॉर्डन वगैरे भागात याच काळात हळूहळू शेतीची आणि पशुपालनाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळतात. अजून पूर्णपणे नाही, पण सुरुवात. म्हणजे बी पेरलं गेलं म्हणायचं. अगदी. आणि धनुष्यबाणाचा शोध पण याच काळातला महत्वाचा मानला जातो. शिकारीसाठी जास्त प्रभावी ठरला तो. कुत्रा सोबतीला आला, शेतीची बीजं पेरली गेली, धनुष्य बाण आला, आणि मग येतं नवाश्मयुग, निओलिथिक एज. निओ म्हणजे नवीन, म्हणजे दगडाच्या तंत्रज्ञानात काहीतरी नवीन घडलं असणार. हो. नवीन म्हणजे दगडाची हत्यारं आता घासून गुळगुळीत केली जाऊ लागली. त्यामुळे ती जास्त टिकाऊ आणि प्रभावी झाली. अच्छा, पॉलिश्ड हत्यारं. हो. पण त्याहीपेक्षा मोठा बदल झाला तो जगण्याच्या पद्धतीत. या काळात शेती आणि पशुपालन हेच जगण्याचं मुख्य साधन बनलं. म्हणजे आता शिकारीवर अवलंबून नव्हता. मुख्यत्वे नाही. आता अन्नासाठी सतत भटकायची गरज उरली नाही. माणूस एका ठिकाणी स्थिर झाला, कायमची घरं बांधून राहू लागला. म्हणजे गावात राहायला लागला. बरोबर. यातूनच गाव ही संकल्पना जन्माला आली. आणि स्थिर जीवन जगू लागल्यावर अन्न शिजवायला, साठवायला भांड्यांची गरज वाटू लागले. हो ना. मग त्याने मातीची भांडी घडवायला सुरुवात केली. कदाचित याच काळात चाकाचा वापर करून ती भांडी बनवली जाऊ लागली असतील. थोडक्यात काय तर नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत आमूलाग्र क्रांती झाली. ही खऱ्या अर्थाने पहिली कृषी संस्कृती होती. शिकारी संकलक ते शेतकरी आणि गावकरी, हा खूपच मोठा बदल आहे. अविश्वसनीय.